तर धनंजय मुंडेंनंतर अजित पवार गटाला हा दुसरा धक्का बसलेला आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर कोकाटेंचं खातं बदलण्यात आलंय। शिंदेंच्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत काय असा विरोधकांचा सवाल आहे। आपल्यासोबत अंबादास दानवे देखील जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर हा दुसरा धक्का म्हणावा लागेल। शिंदेंच्या मंत्र्यांचं नक्की काय होणार हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। आपली काय प्रतिक्रिया? हॅलो सर, आपला माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो बोलतोय ना। धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो झालेला होता आणि त्यानंतर आता दुसरा धक्का म्हणावा लागेल, कारण की माणिकराव कोकाटेंचं खातं जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। कृषी खातं जे आहे त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलंय आणि ते दत्तात्रय भरणेंना देण्यात आलंय। परंतु शिंदेंच्या मंत्र्यांवरती देखील कारवाईची मागणी आपण केलेली होती। काय सांगाल? मी काही ही जी कारवाई झाली असं समजत नाही। असे बदल करणं म्हणजे कारवाई झाली अशातला काही भाग नाही। यांना मंत्रिमंडळातूनच काढायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं विधिमंडळात ते रमी खेळत होते, बाकी एखादा विषय एखादा शब्द बोलले तर ते समजून घेण्यासारखं आहे। भावनेच्या भरात ओघात एखादा शब्द बोलला जाऊ शकतो, हे मान्य आहे। पण विधिमंडळात रमी खेळणं या गोष्टी कशा मान्य होऊ शकतात? आणि तेही कृषी विभागासारखा विभाग सांभाळणारा एक मंत्री किती संवेदनशील असला पाहिजे। पण तुम्हाला असं वाटतं आता राज्य सरकारला रमी एक अधिकृत खेळ आता क्रीडा विभागात ते गेले, त्यामुळे मला वाटतं त्याला आता रमीला एक साहसी खेळाचा दर्जा दिला पाहिजे। एक त्याच्या स्पर्धा सुद्धा येणार रमीच्या सरकारने भरवल्या पाहिजे। खरं म्हणजे माणिकराव कोकाटेंसंदर्भात असेल किंवा इतर मंत्र्यांविषयी आपण राज्यपालांना देखील भेटलेला होतात आणि आपण मागणी केलेली होती। या संपूर्ण सविस्तर प्रतिक्रियेसाठी दानवेजी धन्यवाद आपले।